नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आपला केक किती छान झाला आहे. ती चॉकलेट केक तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर मुलाला ना आता दुपारून सुट्ट्या लागलेल्या आहेत शाळेला. मग मुलं घरी असले की भाजी चपाती खायला नको म्हणतात. माझा मुलगा पण भाजी चपाती नको म्हणतो, काहीतरी वेगळं कर म्हणला. मला आज केक खायची इच्छा झाली, मला केक कर म्हणला. मग मी पाहिलं तर दही पण नव्हतं, तूप पण थोडंच होतं. म्हणलं चला जेवढं साहित्य आहे घरात तेवढ्याच साहित्यात आता आपण केक बनवूया. तर इथं ना रवा होता माझ्याकडे 1 वाटी. मग दूध घेतलं, त्यासाठी मी अर्धी वाटी, अर्धी नाही 1 पाऊण वाटी आहे दूध, आणि साखर घेतली अर्धी वाटी. तर 1 वाटी रव्याचं हे प्रमाण आहे साखरेचं आणि दुधाचं. फक्त दही नव्हतं माझ्याकडे म्हणून मी दही घेतलं नाही. तर त्याच्यात विलायची पावडर टाकली. नंतर कोको पावडर बी त्यात टाकून घेते, कारण त्याला चॉकलेटी सर्व काही आवडतं. इतकं चॉकलेट आवडतं मुलाला की बस, त्याला ना असं साधा सिंपल नको वाटायला. आता ती चॉकलेटचा केक कर म्हणतो. म्हणून त्याच्यासाठी ना आता हे 2-3 चमचे कोको पावडर टाकते आणि हे मिक्सरवर फिरवून घेते. म्हणजे साखर आपली मोठाडी आहे ना ती बारीक व्हावी जरा म्हणून. तर मिक्सरवर फिरवून घेतलं. आपलं हे प्रीमिक्स तयार झालं घरच्या घरी आता केकचं. तर तुम्ही पाहू शकता. आता याच्यात दूध टाकून ना ह्याला आपण आता रवा असल्यामुळे 10 मिनटं ह्याला भिजून देऊ आपण. तर मग दूध टाकूया. तर एवढं दूध बास होते प्रमाण. 1 वाटी रव्यासाठी 1 पाऊण वाटी दूध. आणि तूप होतं भरपूर, पण मी जरा आता उन्हाळी दिवस आहेत म्हणलं जास्त तुपाचा वापर नको, म्हणून मी थोडंसं तुपाचं प्रमाण कमी केलं ह्यावेळेस. तूप फक्त 2-3 चमचेच, नंतर ते पण शेवटला टाकले. नाहीतर मी प्रत्येक वेळेस दुधाचं, दह्याचं आणि तुपाचं समप्रमाण घेऊन केक करीत असते. पण यावेळेस दही बी नव्हतं आणि तुपाचं पण प्रमाण कमी केलं. तर हे चांगलं एकजीव करून घेते आणि ह्याला झाकून ठेवते 10 मिनटं. तोपर्यंत आपण ज्या भांड्यात आपल्याला केक सेट करायचा त्या भांड्याला तूप लावून घेऊ. नंतर आपल्याला ज्या भांड्यात आपला केक बेक करायचं ते भांडं गरम करून घेऊ. त्याच्यात स्टँड ठेवून त्याच्यात मीठ टाकून घेऊ. तर आपलं बॅटर असं बरं आहे, आणखी भिजल्यास थोडं घट्ट होतेच, म्हणून हे असंच ठेवून देऊ आता. आणि केक बेक करायला ना कधी पण जाडबुडाचं असं भांडं घ्यायचं. तर माझं हे भांडं जाडबुडाचं आहे. हेच मी प्रत्येक वेळेस केकला वापरत असते. ते केक बेक करून करून असं त्याच्या तळाला काळं झाला आहे कलर त्याचा, इतकं ते सारखं केक करून. आणि हे मीठ पण ना मी प्रत्येक वेळेस केक बेक करायला हेच मीठ वापरत असते, त्याच्यामुळे त्याचा कलर असा लालसर झाला आहे. तर हे मीठ थंड झालं की परत डबल भरणीत भरून ठेवीत असते मी. तर त्याच्यावर आता स्टँड ठेवू आपण. आपण तूप लावून घेतलं, भांडं गरम होते. 10 मिनटं झालेत आता. जवळच 5-7-8 मिनटं झाली असतील दुसरी कामं करूच. तर आता त्याच्यात आपण बॅटर टाकूया. पण आधी त्या बॅटरमध्ये ना आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि तूप टाकून घेऊ. तर तुम्ही जर सुरुवातीला टाकलं तसं आणखीन थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवलं असतं तरी चाललं असतं. पण नको म्हटलं मी, कारण थंडीच्या दिवसात बरे जास्त तुपाचं प्रमाण, आता उन्हाळ्या दिवसात नको वाटतं, म्हणून मी 1-2-3 चमचेच घेतलं तूप. आणि हा चमचा दिसतोय का, त्या चमच्याने एक अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि सपट चमचा बेकिंग पावडर घेतली 1 वाटी रव्यासाठी. परफेक्ट प्रमाण होतं ही. आणि त्याच्यावर थोडंसं दूध टाकते, म्हणजे थोडंसं घट्ट वाटलं बॅटर, रवा फुगून आला आहे म्हणून. किंचितसं फक्त चमच्याभर, त्या चमच्याने पोहे खायच्या. बस झालं तेवढंच. हातानेच आता चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येते. आणि हे मिक्स केलं ना की लगेच भांड्यात टाकून घ्यायचं, ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचं त्या भांड्यात. आणि असं टॅप करून घ्यायचं भांडं, म्हणजे त्यात हवा काय असेल तर ती निघून जाते. आणि गरम झालेल्या ह्या भांड्यात ते पातेलं ठेवायचं आणि त्याच्यावरची फिट्ट बसेल असं वरून झाकण टाकायचं. मोठं ताट, एखादं पातेलं बसत असलं, काही बसूच आपण फिट्ट बसावं असं टाकायचं. आणि बरोबर अर्धा तास बारीक गॅसवर आपला केक बेक करायला ठेवला. अर्धा तासाने झाकण काढून पाहिलं, आपली सुरी क्लीन येते, मग आपलं म्हणजे आपला केक
बेक झाला आहे. जर सुरीला असं बॅटर लागलं उलसर तर मग आणखीन कच्चा आहे म्हणून समजायचं, पण अर्ध्या तासात तयार झाला. तर आता थंड होऊन दिला 15 मिनटं. जास्त वेळ थंड करून दिलेला चांगलाच आहे, थंड झाल्याशिवाय काढायचं नाही, नाही तर असं तुकडे पडतात. पण मुलाला जायचं होतं क्लासला, त्याला खाऊन जायचं होतं, मग त्याच्यामुळं गरम गरम 10-15 मिनटं फक्त थंड होऊन दिला. आणि टॅप केला असं पलटी करून पातेलं ताटावर. तर तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन निघाला आहे, अजिबात चिटकला वगैरे काही नाही. खूप स्पंजी झाला आहे, खूप छान झाला आहे आपला केक. तुम्ही पाहू शकता. आपण कट करून दाखवते तुम्हाला. मग कशी वाटला तुम्हाला माझा हा चॉकलेट केक, साधा सोपा कमी साहित्यातला, ते नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.